तर बघा मित्रांनो, आज आपल्याला शिकायचं आहे की थंबनेल कशा पद्धतीने बनवतात. तर यूट्यूब करता थंबनेल हे आवश्यक असते. तर थंबनेल बनवण्याकरता आपल्याला आधी जायचं आहे प्ले स्टोअरवर. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर इथे तुम्हाला सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे आणि सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पिक्सेल लॅब नावाची जी ॲप आहे ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. तर बघा, पिक्सेल लॅब ही ॲप मी इथे ओपन करतो आहे आणि इथे इन्स्टॉल करायची आहे. तुम्हाला ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करायचं आहे. तर बघा, या पद्धतीचं इंटरफेस हे तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तर यामध्ये आपल्याला इथे खाली डिझाईन्स दिलेले आहेत. बघा, इथे बऱ्याचशा डिझाईन्स दिलेल्या आहेत. ही डिझाईन आहे, ज्यावर तुम्ही क्लिक कराल ती अप्लाय होईल. जर तुम्हाला ही डिझाईन पाहिजे आहे, यापैकी जी डिझाईन तुम्हाला पाहिजे आहेत ते थंबनेल तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि ही डिझाईन घेतल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉट्स दिसत आहे वरतं राईट साईडला. या 3 डॉट्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला इमेज साईज नावाचं एक ऑप्शन आहे. इथे प्रीसेट दिलेले आहे. तर इथून तुम्हाला यूट्यूब थंबनेल हे तुम्हाला इथे निवडायचं आहे आणि ओके करायचं आहे. तर ओके केल्यानंतर बघा, या टाईपचा जो बॅनरचा साईज आहे यूट्यूबचा तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर आता इथे टेक्स्ट तुम्हाला घ्यायचं आहे. याला आपण डिलीट करूया. बघा, इथनं डिलीट करता येते, यालासुद्धा आपण डिलीट करूया. तर आपल्याला इथे प्लस या चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि टेक्स्ट या ऑप्शनवर जायचं आहे आणि यावर तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लाडकी बहीण योजना असं इथे मराठीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा, आता आपण इथे लिहूया लाडकी बहीण योजना. तर जो आपल्या व्हिडिओचा टॉपिक असेल, तुमच्या व्हिडिओचा जो टॉपिक असेल तो त्या टॉपिकशी रिलेटेड जे टायटल आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. लिहिल्यानंतर याला ओके करायचं. ओके केल्यानंतर बघा, इथे आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली लेफ्ट साईडला बघा एचं चिन्ह दिलेलं आहे. त्या एवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून बऱ्याचशा गोष्टी चेंज करता येतात. बघा, इथे साईजसुद्धा दिलेला आहे. साईज आहे हा साईज इथून वाढवून घ्यायचा प्लसच्या चिन्हावर क्लिक करून किंवा याला असं स्क्रॉल करायचं. तर याचा असा साईज बघा मोठा झालेला आहे आणि राईट मार्कवर क्लिक करायचं. त्यानंतर बघा, याला जर तुम्हाला फॉन्ट चेंज करायचा आहे तर इथून तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला बोल्ड करायचं आहे तर इथे बोल्डवर क्लिक करा. तुम्ही इटॅलिकवर क्लिक करा. तर या पद्धतीने तुम्ही बोल्ड, इटॅलिक वगैरे करू शकता. तर बघा, इथनं तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट तुम्ही इथून घेऊ शकता. सपोज तुम्हाला बोल्ड करायचं आहे आणि इटॅलिक करायचं आहे, या दोन गोष्टी करून इथे राईट मार्क यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे याला बाजूला करायचं. इथे बॅकग्राऊंड दिलेला आहे, बॅकग्राऊंडला एनेबल करायचं. बॅकग्राऊंड एनेबल केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे बॅकग्राऊंड्स घेता येतात. बघा, ग्रेडियंट बॅकग्राऊंडसुद्धा इथे आपल्याला दिलेले आहेत. या पद्धतीचे बॅकग्राऊंड्स जर तुम्हाला घ्यायचे असतील तर असे बॅकग्राऊंडसुद्धा तुम्हाला इथून घेता येतात. बघा, या पद्धतीचे बॅकग्राऊंडसुद्धा तुम्हाला इथून रेडीमेड बनवलेले असतात. त्यानंतर याला तुम्हाला स्ट्रोक द्यायचं असेल, इथे स्ट्रोक नावाचा ऑप्शन आहे. बघा, स्ट्रोकवर क्लिक करायचं, याला एनेबल करायचं. एनेबल केल्यानंतर इथे तुम्हाला स्ट्रोक कोणत्या कलरचा द्यायचा आहे तो कलर तुम्ही इथून निवडा. कलर निवडल्यानंतर याचा जो स्ट्रोकचा जो साईज आहे तो सुद्धा तुम्ही इथून वाढवू शकता. बघा, जितका तुम्ही स्ट्रोकचा साईज वाढवाल तसं ते जसं तर मी 48 स्ट्रोक विड्थ घेतलेली आहे आणि याला राईट मार्क करायचं. त्यानंतर याचा कलर्स वगैरे तुम्हाला पुन्हा चेंज करायचा असेल इथून तुम्ही कलर चेंज करू शकता. बघा, ज्या पद्धतीचा कलर तुम्हाला द्यायचा असेल, अट्रॅक्टिव्ह कलर्स तुम्हाला इथून देता येईल.
असे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स इथे तुम्हाला दिलेले आहेत. सो येलो कलर द्यायचा असेल, येलो कलरसुद्धा तुम्हाला इथून देता येईल. तर हे बघा आपलं हेडिंग या ठिकाणी तयार झालं. त्यानंतर तुम्हाला सपोज येथे एखादी इमेज घ्यायची आहे तर तुम्हाला गुगल क्रोमवर जायचं आहे. गुगल क्रोमवर गेल्यानंतर इथे तुम्हाला जसं एखादं फोटो जर तुम्हाला घ्यायची आहे तर इथे तुम्ही वुमन्स किंवा लाडकी बहीण योजनेसंबंधित ज्या फोटोज आहेत त्या फोटो तुम्हाला घ्यायचे असेल तर बघा इथे तुम्ही लाडकी बहीण योजना याचे इमेजेस जरी सर्च केला, इथे बघा इमेजेस यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला, इमेजेस. तर इथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ज्या इमेजेस आहेत त्या इथे पाहायला मिळतील. जसं आता ही इमेज आहे, ही इमेज मला घ्यायची आहे, ठीक आहे. किंवा या व्यतिरिक्तसुद्धा इमेजेस आहेत. ही इमेज जर तुम्हाला घ्यायची आहे तर इथे तुम्हाला बटन प्रेस करून ठेवायची आहे. राईट क्लिक करूनसुद्धा तुम्ही याला डाउनलोड इमेज करू शकता. बघा हे तुम्ही डाउनलोड केलेली आहे. आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा पिक्सेल लॅबवर जायचं आहे, पिक्सेल लॅब. आणि पिक्सेल लॅबमध्ये तुम्हाला इथे प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, तर गॅलरीमध्ये तुमच्या त्या इमेजेस आलेल्या आहेत. बघा ही इमेज आहे, यावर राईट मार्क करायचं आहे. तर बघा ही इमेजसुद्धा या ठिकाणी आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला थंबनेलवर जे काही लिहायचं असेल ते तुम्ही इथे लिहू पण शकता आणि तुमचा जो टॉपिक असेल त्या टॉपिकशी संबंधित तुम्ही इमेज इथे ठेवू शकता. तर या पद्धतीचं आपण इथून एक छान असं थंबनेल इथे आपण तयार करू शकतो. बघा हे थंबनेल्स मी इथे तयार केलेलं आहे. पुन्हा तुम्हाला एखादी सबस्क्राईबची बटनसुद्धा जर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची असेल तर सबस्क्राईब याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. आणि इमेजेसवर क्लिक केल्यानंतर बघा इथे वेगवेगळ्या सबस्क्राईबच्या बटनसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर यावर सुद्धा तुम्हाला राईट बटन क्लिक करून डाउनलोड इमेज करायचं आहे. आणि डाउनलोड इमेज केल्यानंतर पुन्हा तुम्हाला पिक्सेल लॅबवर यायचं आहे आणि पुन्हा इथे प्लसच्या चिन्हावर जाऊन फ्रॉम गॅलरी हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे आणि ओके करायचं आहे राईट मार्क करून. तर इथे बघा सबस्क्राईब नावचे बटनसुद्धा आपल्याला इथे या ठिकाणी जर टाकायची असतील तर आपल्याला ही या पद्धतीची बटनसुद्धा इथे टाकता येते. तर हे आपलं यूट्यूबचं थंबनेल या ठिकाणी तयार झालेलं आहे. मग जर आपल्याला याला सेव्ह करायचं आहे तर सेव्ह करण्याकरता आपल्याला पुन्हा या ठिकाणी जायचं आहे. इथे एक्सपोर्ट इमेज म्हणून आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, एक्सपोर्ट इमेज. तर यामध्ये जे डायमेन्शन्स आहे कस्टम, तर कस्टममधून तुम्हाला अल्ट्रा हे ऑप्शन निवडायचं आहे. म्हणजे हाय क्वालिटी, बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला लो क्वालिटी, मीडियम क्वालिटी, हाय क्वालिटी, व्हेरी हाय क्वालिटी आणि व्हेरी हायपेक्षा जास्त क्वालिटी ही अल्ट्रा तुम्हाला इथून निवडायचं आहे. आणि त्यानंतर सेव्ह टू द गॅलरी तुम्हाला करायचं आहे. तेथे बघा सेविंग होत आहे. हे आपलं थंबनेल सेव्ह झालेलं आहे. तर हे तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये बघू शकता. इथे इमेजेस आहे, इमेजेसवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा या पद्धतीचं थंबनेल हे आपलं तयार झालेलं आहे. तर हे थंबनेल आपण आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये फ्रंट साईडला अटॅच करू शकतो. तर यूट्यूबशी रिलेटेड त्याचे व्हिडिओ कसा तयार करायचा, चॅनल कसं तयार करायचं या संबंधितची आणि व्हिडिओ कसा अपलोड करायचा या संबंधितची संपूर्ण माहिती आपण या चॅनलमध्ये तुम्हाला देत असतो. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा.